मंडळी, आपल्याकडे कायम घरातली कामं कोण करणार आहेत यावरती चर्चा असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की जपानमध्ये प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमामध्येच मुलांना बेसिक स्वयंपाक शिकवला जातो. शेतीबद्दलची आवड त्यांना लहानपणापासूनच निर्माण व्हावी यासाठी त्यांना फार्मिंग सुद्धा शिकवली जाते. त्यांना असा प्रश्न पडतो की जपान एवढं क्लीन कसं काय आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे का की जपानमध्ये शाळेमध्ये सफाई कामगार नाही आहेत. मुलंच शाळेची साफसफाई करतात. वॉशरूम पासून क्लासरूम पर्यंत मुलं शाळेमध्ये आल्यानंतर शाळेची साफसफाई करतात, जेणेकरून त्यांना स्वच्छतेचं महत्त्व हे लहानपणापासूनच कळावं. त्यासोबतच दुपारच्या लंचमध्ये मुलं एकमेकांना जेवण वाढतात. हातामध्ये ताट आल्यानंतर इतादाकिमास असं म्हणतात. आता इतादाकिमास म्हणजे काय, तर आलेल्या जेवणाप्रती धन्यवाद. आणि अशा पद्धतीने नैतिक मूल्य माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचे